मित्रांनो, जुळली गाठ ग मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडले चला पाहूयात. सुरुवातीलाच मित्रांनो, आता मात्र दामिनी स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी आणखी मोठा ड्रामा सुरू करत असते. धैर्य, अरे मला कधीही वाटलं नाही की तुम्हा दोघांचा संसार तुटावा, परंतु सावी नेहमीच माझ्याविषयी मनामध्ये विष ठेवत आलेली आहे असं बोलून मात्र आता स्वतःला ती अतिशय नॉर्मल सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असते. बोलते की आज मात्र हद्द पारच झाली. या मुलीने माझ्यावरती नको ते आरोप केले आणि या गोष्टीमुळे मला मात्र आता काही सहन होईनासं झालंय. तर मित्रांनो, आता धैर्य जो आहे तो स्वतः दामिनीला सावरण्याचा प्रयत्न करत असतो. बोलतो की आई रडू नकोस, मी तुझी माफी मागायला लावतो तिला. त्यावेळेस आता धैर्य चिडून बोलत असतो की सावी, तुला मात्र आता माझ्या आईची माफी मागावी लागणार आहे. तर सावी मात्र आता पावलं पुढे टाकत माफी मागण्यासाठी आलेली असते. मित्रांनो, चक्क सावी पुढे येते आणि आता ती हात जोडून उभी राहिलेली असते. असं वाटतं की आता मात्र ती नक्कीच दामिनी मॅडमची माफी मागेल, परंतु ती असं न करता चक्क मित्रांनो अवंती आणि नीताची माफी मागते. असं बोलते की खरं तर या दोघींची माफी मागायला हवी. यांनी मला प्रत्येक गोष्टीमध्ये साथ दिली, परंतु या दामिनीने यांना देखील खूप त्रास दिलेला आहे आणि मी माफी मागणार तर या दोघींचीच मागणार, म्हणजे मी दामिनी मॅडमची माफी मागणार नाही धैर्य, असं ती मोठ्याने बोलत असते. तर मित्रांनो, आता चक्क हात जोडून दामिनी समोर नीता आणि अवंतीची माफी आता मात्र सावीने मागितल्याचं पाहायला मिळतंय. तर धैर्य मात्र आता हे सर्व पाहत असतो. तर आता तेवढ्यात लगेच सावी त्या ड्रायव्हरच्या बायकोला तिकडे उभी करते. मित्रांनो, हाच मोठा पुरावा असतो जो सावी आता सगळ्यांसमोर मांडणार असते. आता ड्रायव्हरची बायको घाबरलेल्या अवस्थेत समोर आलेली असते. समोर येताच मित्रांनो ती आता सगळी काही उत्तर देणार असते. त्याचपूर्वी दामिनीचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झालेला असतो. तिला खूप टेन्शन आलेलं असतं. तिला समजतं की आता मात्र आपलं आता काही खरं राहिलेलं नाहीये. हा नाना कुठे मेलाय, याच्या हाती हे सगळ्या गोष्टी मी सोपावल्या होत्या आणि सावीने या लोकांना कसं शोधलं. तर यामुळे आता दामिनी प्रचंड घाबरलेली असते. मित्रांनो, ड्रायव्हरच्या बायकोने कबुली दिल्यानंतर आता ती धैर्यला सांगत असते की धैर्य, या गोष्टीवरती विश्वास ठेवू नको. तेवढ्यात आता मात्र तिसरा पत्ता उघडतो. तो म्हणजेच मित्रांनो सुधाकर आता आलेला असतो. सुधाकर घरात येताच आता सावीच्या चेहऱ्यावरती अतिशय मोठं तेज आलेलं असतं. मित्रांनो, सावीला आता पूर्णपणे तिच्या वडिलांना न्याय देण्यामध्ये मदत होणार असते. मित्रांनो, पाहायला मिळते की नीता आणि अवंतीला देखील अतिशय मोठा धक्का बसलेला असतो. तर धैर्य सुधाकर काकांना पाहून पूर्णपणे दंग राहतो. सुधाकर काकांना त्याने खूप शोधण्याचा प्रयत्न केला होता आणि ते अचानक घरी कसे आले याबद्दल त्याला विचारायचं असतं. मित्रांनो, सावेचा चेहरा अतिशय निरागस पाहायला मिळतोय. तर दामिनीच्या चेहऱ्यावरती पुन्हा एकदा 12 वाजतात, कारण दामिनी आता काही एक खोटं बोलू शकणार नसते. मित्रांनो, ते आता समोर येतात सगळ्यांच्या चेहऱ्याचं तेज बदलून जातं आणि पाहायला मिळतंय की आता ते सांगू लागतात की या बाईने काय काय कारस्थान केलेले आहेत. मित्रांनो, सुधाकर काका बोलत असतात की दामिनी, आता तुझं काही खरं नाही, सर्वांना सांगतो बघ तुझं. आता मात्र मित्रांनो दामिनी तिरक्याशा नजरेने पाहत असते धैर्यकडे. तर धैर्य मात्र आता हे सगळं ऐकण्यासाठी सज्ज झालेला असतो. त्यापूर्वीच त्याला सत्य समजून आलेलं असतं. तो आता सुधाकर काकांपाशी जातो. मित्रांनो, त्यावेळेस मात्र आता सावी बोलते की दामिनी मॅडम, आता तुम्ही सर्व सत्य सांगताय की मी सुधाकर काकांना सांगायला लावू. तर सुधाकर बोलतो की थांब दामिनी, मीच सर्व काही तुला आता सांगतो. तू काय सांगणार तुझ्या कारस्थानांची गोष्टी. तर मित्रांनो, पाहायला मिळतं की दामिनी समोर आता घडाघडा स्वतः सुधाकर बोलण्यास सुरुवात करतो. सुधाकर सांगतो की माझी आणि मधुसूदनची खूप मैत्री होती आणि तुमच्या कॉलेजमध्ये इन्स्टिट्यूटमध्ये ही दामिनी खोटे सर्टिफिकेट्स वाटायची, खोटे डॉक्टर घडवायची आणि यानंतर मात्र लोकांच्या जीवाशी खेळायची. या सर्व गोष्टींचा पुरावा जो आहे तो माझ्या मित्राने म्हणजे सावीच्या वडिलांनी तयार केला होता आणि तुमच्यासमोर तो पुरावा मांडणार. एवढ्यातच मात्र या बाईने, तर आता सुधाकर सगळ्यांना हे सत्य सांगत असतो. मित्रांनो, सुधाकर बोलत असतो की यांनी आणखी काय काय कुटाणे केलेत हे मात्र मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे आणि त्याचा एक व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये देखील आहे. असं बोलल्यानंतर आता धैर्य बोलतो, मला विश्वासच बसत नाही की माझी आई असं काही करू शकते. तर आता मात्र पराग सांगतो की यांनी सुधाकर काकांना कसं डांबून ठेवलं होतं. त्यांना मात्र आता एका बंद खोलीत ठेवलं होतं आणि सुधाकरही पुढे सांगू लागतो, मला रोज ते खूप मारायचे आणि मला खूप त्रास द्यायचे. तर मित्रांनो, असं बोलत असताना चक्क दामिनी पुढे येते आणि सुधाकरचा गळा धरून त्याला मारू लागते. असं बोलते की खोटं बोलायची तुझी हिंमत तरी कशी झाली. मित्रांनो, ती मोठमोठ्याने आता ओरडत असते आणि सुधाकरच्या अंगावरती धावून जात असते. पाहायला मिळतंय की धैर्य मात्र आता दामिनीला मागे खेचत असतो. असं बोलत असतो की आई, त्यांना तू अजिबात हात लावायचा नाहीस. त्यांना जर तू हात लावलास तर पहा
मित्रांनो, धैर्य मात्र आता त्या दोघींमधला वाद मिटवण्याचा प्रयत्न करत असतो, त्यांना दूर करत असतो. तर धैर्याने मात्र आता चक्क दामिनीला झटका दिल्यानंतर दामिनीला खूप मोठा धक्का बसतो. दामिनी बोलते की बाळा, माझ्यावरती विश्वास ठेव. ही लोक तुझ्या आईची प्रॉपर्टी लुबाडण्यासाठी आलेली आहेत. या लोकांचा काहीतरी वेगळाच डाव आहे, असं मात्र दामिनी बोलत असते आणि धैर्याला आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न करते. परंतु मित्रांनो, मधुसूदनचा सर्व काही पुरावा जो आहे तो मोबाईलमध्ये आणलेला असतो सुधाकरने, आणि सुधाकरने तो मोबाईल चक्क आता धैर्यकडे दिलेला असतो. सुधाकर बोलत असतो, यामध्ये सविस्तर व्हिडिओमध्ये सगळ्या कबुली मी मात्र घेतलेल्या आहेत. तर मित्रांनो, आता तोच मोबाईल धैर्य पुढे घेऊन येत असतो आणि त्या मोबाईलमध्ये जे काही आहे ते पाहणार असतो. तेवढ्यात पाहायला मिळते की दामिनीचा चेहरा पुन्हा एकदा पडलेला असतो. तर नीता आणि अवंती पाहत असतात की आता पुढे काय होणार आहे. तर मित्रांनो, या घरामध्ये पहिल्यांदाच दामिनीचं सर्व काही सत्य समोर येताना पाहायला मिळतंय. आता धैर्य तो मोबाईल ओपन करणार असतो. त्यावेळेस दामिनी सारखंच बोलत असते की मोबाईल कशाला ओपन करतोस तू, या लोकांना हाकलून दे, तुला सांगितलं ना मी, यांचा काहीतरी वेगळाच डाव आहे. तर धैर्य बोलत असतो की नाही आई, आज हा मोबाईल मी ओपन करणार आणि यामध्ये काय आहे हे सविस्तर पाहणार. तर मित्रांनो, सुधाकरही बोलत असतो की धैर्य लवकर मोबाईल ओपन करा आणि यामधले पुरावे सगळ्यांना दाखवा. तर मित्रांनो, आता दामिनीची अतिशय मोठी पंचायत होणार असते. तर दामिनी आता पुढे धैर्यला थांबवण्याचा प्रयत्न करणार असते, परंतु धैर्य काही ऐकतच नसतो. धैर्याचा आता पूर्णपणे सुधाकर काका आणि सावीवरती विश्वास बसलेला असतो. मित्रांनो, आता दामिनीचं काही एक चलत नसतं. दामिनी खूप मोठा आरडाओरडा करत असते, परंतु त्याचा काही एक उपयोग आता होणार नसतो. शेवटी दामिनीचं सर्व सत्य आता बाहेर येणारच असतं. तर पुढील भागामध्ये मित्रांनो आपण पाहतोय, चक्क आता पुरावा पाहिल्यानंतर दामिनीने आता तिच्या मुलाची वाट लावली आहे, त्याला घरातनं काढून दिलं आहे. मित्रांनो, पाहायला मिळते की दामिनी बोलत असते की आजपासून तू मुजुमदार नाव लावायचं नाहीस. मुजुमदार नावाला तू कलंक आहेस. तुझ्या आईवरती तू विश्वास ठेवू शकला नाहीस म्हणजे तू कोणाचाच होऊ शकत नाहीस. मित्रांनो, दामिनीच्या अशा वागण्यावरती धैर्यला खूप राग आलेला असतो. धैर्य बोलत असतो की मी मात्र आता मला जे करायचं ते करणार आहे. सावीच्या वडिलांना मी न्याय मिळवून देणार आहे. त्यावेळेस मित्रांनो, आता पुढील भागाचा प्रोमो देखील आपल्या चॅनलवरती मी टाकलेला आहे. त्यामध्ये दामिनी आता मात्र धैर्याच्या नावाची शेवटची आंघोळ करते आणि त्याच्यासोबतची सगळे नाते तोडून टाकते. मित्रांनो, धैर्य आणि सावी आता बॅग घेऊन मुजुमदारांच्या बंगल्यामधनं कायमचे निघून गेलेले असतात. मित्रांनो, शेवटी आता दामिनीचं सत्य पाहायलाच मिळालं आहे आपल्याला की दामिनी किती खोटी आहे आणि हे धैर्यला अखेरीस समजलं आहे. तर धैर्य आता दामिनी विरोधात पुढे कसा लढू शकेल पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. मित्रांनो, पुढील भाग पाहण्यासाठी नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामध्ये तुम्हाला खूप सारी माहिती आणि खूप मजेदार किस्से पाहायला मिळतील. तर मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओ अपडेटमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय.